नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया खास खबर का। नंदगांव में आज एक बेजुबान हीरो ने सभी का दिल छू लिया। अपने तेज रफ्तार और धर्म में भागीदारी के लिए मशहूर घोड़े बादल की दशक्रिया में हजारों लोग शामिल हुए, उसे आखिरी श्रद्धांजलि दी। आज नंदगांव में घोड़े बादल की दशक्रिया का आयोजन किया गया। बादल, जिसने अपनी स्पीड और धैर्य के कारण बैलगाड़ी दौड़ के मैदान में नाम कमाया और दंडी प्रोग्राम में हिस्सा लेकर धार्मिक मैदान में भी अपनी छाप छोड़ी, आज हम सभी से विदा हुआ। बैलगाड़ी दौड़ के मालिक बाला साहेब वरपे ने इस बेजुबान जानवर को जीवन दान दिया था और उसकी काबिलियत के लिए हमेशा सराहा गया। बादल की मौत पर पंचक्रोशी से लेकर नंदगांव तक हजारों लोग घोड़े के शौकीन मौजूद रहे, जिन्होंने उसे भावभीनी श्रद्धांजलि दी। आमच्या या बादल अश्वाने लहानपणापासून त्याचा आमचा घरचा सदस्य असल्यामुळेच आम्ही त्याचा सांभाळ केला आणि त्याचबरोबर त्यांनी 10 तालुक्यामध्ये आमचं शर्यतीचं नाव केलं, तसेच गावाचं पण नाव त्यांनी 10 तालुक्यामध्ये नेलं आणि नांदगाव ते ताहराबाद या दिंडीमध्ये पण त्याचा सहवास राहायचा आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शिवजयंती असो, ज्ञानेश्वर पारायण गाथा, गावामध्ये मिरवणूक आणि लहान मुलांचा सगळं पूर्ण गावाचा आवडीचा असा आमचा बादल आज आम्हाला सोडून गेल्यानंतर आम्ही त्याचं दुःख आम्ही त्याचं पूर्णपैकी आपल्या सदस्याप्रमाणे त्याचं अंत्यविधी, दशक्रियाविधी सगळं शास्त्रानुसार त्याचं पूर्णपणे आम्ही त्याची सेवा केली आणि पूर्णतः आम्ही कुटुंबीय त्याच्या याच्यामध्ये ऋणी आहोत त्याच्या कारकिर्दीबद्दल। रामकृष्ण हरी। तसं पाहायला गेलं तर खूप प्राण्यांचा दशक्रियाविधी वगैरे आपण ऐकतो आपल्या परिसरातील। मला वाटतं हा पहिलाच नगर व पंचकृषी व नगर तालुक्यातील कदाचित अश्वाचा हा पहिला दशक्रियाविधी असेल। हे जे अश्व होतं, बाळासाहेब वरपे जे आमचे बालमित्र आहेत, त्यांचा बादल नावाचा जो अश्व होता तो हा टोटल नगर तालुका जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये याने घोडा बैल शर्यतीमध्ये नावलौकिक कमावला होता। बादल हा नांदगावच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एक म्हणजे त्याच्याशिवाय सप्त्याचं जी मिरवणूक होती किंवा दिंडी असेल, नांदगाव ते कुठल्याही मंदिराची दिंडी असेल जी पंढरपूर किंवा ताहराबादला जात असेल किंवा कुठल्याही धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये बादलचं म्हणजे त्याची उपस्थिती ही कायम प्रार्थनीय असायची। आणि आज जो वरपे कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर ओलटला आहे आणि आज आपण तसं हे अश्वप्रेमी सर्व बादलच्या दशक्रिया निमित्ताने जे आज आले आहेत, त्यानंतर हरिभक्त पारायण मोरे महाराजांनीही अश्वाबद्दलचं रामायण, महाभारत, महाराणा प्रतापपर्यंतचं जे काही चेतक घोडा होता त्याचं जे महाराजांबद्दलची निष्ठा आपण बघतो की आज माणसामध्येही आपण बघतो की प्रेम, सौंदर्याची भावना किंवा आपण बघतो एक विश्वास, इमानदारी जी कमी होत चालली ती खरंच ह्या बादलकडनं शिकण्यासारखी आहे। कारण आपण बघतो घोडा म्हणजे एक वफादारी, इमानदारी, समृद्धीचं प्रतीक आहे। आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये घोड्याला, हत्तीला खूप जास्त महत्त्व आहे। तर ह्या आज वरपे परिवाराने किंवा नांदगाव ग्रामस्थांनी हा जो बादलाचा दशक्रियाविधी म्हणजे आपण पण जनावरं किंवा आपण घोडा हे जे आपण म्हणतो अश्व असेल, हे आपल्याप्रती एवढे वफादारीने, इमानदारीने आपल्यासोबत राहतात। आपणही काहीतरी त्यांना देणं आहे, समाजाला काहीतरी संदेश हा नांदगाव ग्रामस्थांनी या वरपे कुटुंबाने दिला आहे। आणि हे सगळं तुम्ही जमले आहात सर्व आणि त्याबद्दल मी नांदगाव ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचा आभार मानतो आणि स्वागत करतो आणि थांबतो। रामकृष्ण बद्दल जे आज दशक्रिया झालेला आहे याच्याबद्दल काय सांगा? आज ह्या बादलचा दशक्रियाविधी झाला। या वरपे परिवारातून बाळासाहेब पाटील वरपे यांचा 5-6 वर्षापासून हे घोडे सांभाळ करत होते आणि या घोड्यानंतर ज्यावेळेस या वरपे परिवारावरती अचानक दुःख आलं, त्या बादलचं खूप मोठं महाराष्ट्रामध्ये नाव होतं। बैलगाडा शर्यतीमध्ये त्याचं खूप मोठं नाव होतं। ज्यावेळेस बैलगाडा शर्यतीमध्ये नांदगावातून जर हा घोडा निघाला तर सगळेजण त्या घोड्याकडे पाहत होते, कारण की त्याची शरीरयष्टी, त्याची तब्येत वगैरे खूप चांगलं असं होतं। आणि त्या बादलचं या बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप मोठं नाव असताना हे सर्व अश्वप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत। या ठिकाणी आमचे राजकुमार साहेब आहेत, त्या ठिकाणी आमचे ललित पाटील आहेत, हे आमचे बाळासाहेब दादा वरपे या ठिकाणी उपस्थित आहेत। पण यांनी सगळ्यांची माहिती घेता असं आढळलं की या बादलचं खूप मोठं प्रसिद्ध होतं आणि बादलचं खूप मोठं नाव होतं। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहिब वरपे की रिपोर्ट।
देखा जाए तो बादल की कहानी न केवल नंदगांव के लोगों के लिए यादगार रहेगी, बल्कि आने वाली पीढ़ियों को भी इस बेजुबान हीरो की वीरता और धर्म प्रियता की प्रेरणा देती रहेगी। फिलहाल इस खास खबर में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।